ब्रॉट टू यू बाय विगार्ड. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आपल्यासोबत आहे. ते सध्या जळगावच्या चाळीसगावमध्ये या ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. भाईसाहेब, काय सांगाल? या ठिकाणी आपण चाळीसगावमध्ये आहात, शिक्षकांच्या त्या ठिकाणी भेटीगाठी घेत आहात, काय आपली प्रतिक्रिया? निश्चितपणाने चांगला प्रतिसाद संबंध 5 जिल्ह्यातून त्या ठिकाणी भेटत आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. अनेकांनी आश्वासन देऊन, बोलथापा देऊन गेले अनेक वर्षे या ठिकाणी सत्ता भोगली, परंतु शिक्षकांचे कुठल्याही प्रश्नांना वाचा त्या ठिकाणी सभागृहात फोडली नाही किंवा प्रश्न सोडवले नाही. आणि त्या कारणास्तव शिक्षकांमध्ये एक विद्यमान आमदारांविरुद्ध नैराश्य आहे, एक तीव्र नाराजी आहे आणि एक त्यांना आशा वाटते की कोणीतरी आपले प्रश्न सोडवतील आणि त्या नजरेने ते माझ्याकडे बघतात. निश्चितपणाने मी त्यांच्या प्रश्नांना न्याय देईल याची मी त्यांना खात्री पटवून देत आहे. आपण त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहात. समोर आपल्या त्या ठिकाणी बलाढ्य पक्षाचे उमेदवार आहेत, महायुतीचे असेल, महाविकास आघाडीचे असेल. कसं आव्हान त्या ठिकाणी आपण त्यांचं पेलणार आहात? नाही, शेवटी पक्ष कुठलेही असले तरी उमेदवाराला पाहून ही निवडणूक होत असते. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। शिक्षक हा सुज्ञ नागरिक आहे आणि सर्व शिक्षक मिळून एक चांगला उमेदवार निवडून देतील अशी मला खात्री आहे. आणि अर्थात आपण जे बघतोय गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काय उलट पालट होत आहे त्याची देखील एक नैराश्य लोकांमध्ये आहे आणि म्हणून सर्वपक्षीय चांगल्या विचारांचे, चांगला हेतू घेऊन चालणारे लोक माझ्या पाठीशी उभे आहे. आपण बघू शकतो की शिक्षण क्षेत्रातील त्या ठिकाणी निवडणूक आहे, मात्र मतदारांना त्या ठिकाणी प्रलोभनं दिली जातात. त्याविषयी काय सांगा? निश्चितपणाने ते दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने कमी लेखणं शिक्षकांना हे चुकीचं आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पण त्याहून भयानक म्हणजे जे शिक्षक नाही अशा लोकांना शिक्षक मतदार यादीमध्ये टाकणं म्हणजे हा शिक्षकांच्या अधिकारांवर घाला आहे आणि शिक्षक विरोधी धोरण आहे. 19 वर्षाचा शिक्षक देखील या मतदार यादीत आढळून येतो आणि 75 वर्षाचा शिक्षक देखील आढळून येतो. 3 वर्ष शिक्षक असल्याचे 8 कंपल्सरी आहे. 17 वर्षाच्या वयामध्ये कोण शिक्षक होतं हा मला प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून अशा ह्या सगळ्या ढोंगी कारभाराविरुद्ध शिक्षक त्रस्त आहे आणि निश्चितपणाने ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकांचे कुठले प्रमुख प्रश्न आहेत जे आपण त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सामोरे घेऊन जात आहात? जुनी पेन्शन योजना असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, इतर अनेक राज्यांमध्ये ती लागू झालेली आहे. त्या धर्तीवर आपल्याही राज्यात ती लागू झाली पाहिजे. शालार्थ आयडी आहे, शालाबाह्य कामं आहे, अंशतः अनुदान आहे, असे अनेक प्रश्न. खरं तर महिलांचे काही प्रश्न आहे. अनेक शाळांमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी अनुदान महिलांच्या समस्या सोडवण्याकरता जी काही व्यवस्था पाहिजे ती केली पाहिजे. असे अनेक प्रश्न जवळपास आपण जर बघितलं तर माझ्या विकासनामामध्ये मी सर्व मांडलेले आहे. ही सगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. खाजगी शाळांचे देखील स्कॉलरशिप वेळेत येत नाही, शैक्षणिक वर्ष निघून जातं आणि तरी स्कॉलरशिप येत नाही. त्या ठिकाणी RTचे पैसे 3-3 वर्ष येत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या पगारावर आणि शालेय व्यवस्थापनावर ताण येतो. या सगळ्या गोष्टी घेऊन मी या मैदानात उतरलो आहे. साहेब, एकंदरीत बघायला गेलं तर आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहात. आपल्याला त्या ठिकाणी राजकीय वारसा आहे, घराणेशाही. म्हणजे आपले आजोबा त्या ठिकाणी आमदार होते, मंत्री होते. एकंदरीत कुठेतरी आपल्या मातोश्री पण त्या ठिकाणी आमदार होत्या. एकंदरीत आपण या ठिकाणी आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात. काय वाटतं आपल्याला? राजकीय वारसा नाही, निश्चितच आम्ही ज्या वेळेस पक्षात जरी होतो तरी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स किंवा विषयानुरूप राजकारण केलेलं आहे. सत्ता विरोधी जरी होतो, सत्तेत जरी असलो तरी आम्ही चुकत असेल तर चूक म्हणणाऱ्याचं धाडस ठेवतो. आमच्या मातोश्री सांगितलं आपण राजकारणात आहेत, होत्या, आमदार झाल्या. पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी स्वतःच्याच सरकारविरुद्ध पाण्याच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसल्या आणि म्हणून इश्यू बेस्ड पॉलिटिक्स करतो आम्ही. स्वपक्षाच्या विरोधात देखील अनेक आंदोलनं केलेली आहे. मी देखील काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले. त्याच्यामुळं आपण इश्यू बेस्ड पॉलिटिक्सवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत आणि म्हणून मला काही वेगळं वाटत नाही. सर्व पक्ष
आमच्याबरोबर आहे. सगळ्यांशी संबंध चांगले असल्या कारणास्तव सगळ्यांकडूनच मदतीचा वर्षाव माझ्यावर होत आहे. आपण बघू शकतो हे होते नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार. सर्वच पक्ष त्या ठिकाणी आमच्यावर प्रेम करतात आणि आम्हाला त्या ठिकाणी मदत नक्की करतील अशी विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.